नमस्कार मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये शब्दांच्या जाती पाहत असताना नाम म्हणजे काय हे जरी पाहिलं असलं तरी याच्यामध्ये थोडंसं वेगळ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. नाम हा शब्द आपण व्यवहारामध्ये खूप व्यापक अर्थाने वापरतो, त्यामुळे त्याची काटेकोर आणि शास्त्रीय व्याख्या करणं खूप अवघड आहे. म्हणूनच दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी कोणत्याही एका वस्तूचं नाव म्हणजे नाम ही केलेली व्याख्या आपल्याला खूपच व्याप्त आणि ढोबळसुद्धा वाटते. म्हणजे नाम म्हणजे काय, तर नामाच्या लक्षणावरून नामाची व्याख्यासुद्धा काहींनी केलेली आहे, तर आपण ती बघितलेली आहे. सामान्य नाम वस्तूंच्या, प्राण्यांच्या अथवा पदार्थांच्या जातींना सामान्य नाम म्हणतात. समान विशिष्ट गुणधर्मामुळे त्या वस्तूची, पदार्थांची, प्राण्याची एक जात समजली जाते आणि म्हणून सामान्य नाम म्हणजे ज्या सर्वनामापासून जातीचा किंवा गुणाचा बोध होऊन त्याद्वारा जाती किंवा गुण ज्या व्यक्तीवर असतात त्याचा बोध होतो त्या नामास सामान्य नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ मनुष्य, दौत, स्त्री, पर्वत, म्हणजे अशा पद्धतीने आपण याची उदाहरणंसुद्धा सांगू शकतो. सामान्य नामे बहुधा संख्येने मोजता येतात. आता बघा, सामान्य नाम ओळखायचं कसं, त्याची काही वैशिष्ट्ये आहेत. बघा, सामान्य नाम बहुतेक वेळा अनेक वचनासच लागते. अनेक वचनांमध्ये असणाऱ्या समान गुणधर्मामुळे त्या वस्तूंची एक जात समजते. उदाहरणार्थ घोडा, मुले, पुस्तक, पर्वत. काही सामान्य नामांचा विशेष प्रसंगी विशेष नामासारखा उपयोग होतो. उदाहरणार्थ पंचवटी, हिमालय. समुदायवाचक आणि पदार्थवाचक नामांना सामान्य नाम असं काही ठिकाणी संबोधलेलं आहे.